नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज तुमच्यासोबत मी डिझाईन गळा, पाठीमागचा डिझाईन गळा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओज पूर्ण पहा, संपूर्ण पहा. तुमच्यासोबत डिझाईन अशी मस्त सुंदर डिझाईन मी काढून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण कटिंगला आणि टिचिंगला दोन्ही पण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण अस्तरची कटिंग करून घ्यायची आहे. तर बंद भाग आपल्याकडे ठेवायचा आहे. बंद भाग मी आपल्याकडे ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउजची लांबी मोजून घ्यायची आहे. ब्लाउजची लांबी आहे 13 इंच. तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायची आहे. 14 इंच घ्यायची आहे. तर बघा, मी 14 इंच वाढवून घेतलेली आहे. आता आपल्याला छातीचा भाग मोजून घ्यायचा आहे. तर आपला छातीचा चौथा भाग 8 इंच. तर आपल्याला 8 इंच असं न खिचता आपल्याला बरोबर असं टेप शिवूनसानी असं जसं आहे तसंच टेप ठेवूनसानी आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. 8 इंच. तर मी 8 इंचला मार्जिन करून घेता इथं. आता आपल्याला 2चा गळा घ्यायचा आहे. 3चं शोल्डर, 5.5चा बगल, छातीचा चौथा भाग आहे 8 इंच. आपल्याला 1.5-2 इंच आपल्या मताने जेवढं लागते तेवढं आपण घेऊ शकतो. आता आपल्याला बगलमध्ये 1.5 इंच, 1.25 इंच आपल्या म्हणजे बाई पाऊंसाने आपल्याला काम करायचं असते. म्हणजे जर जास्त जाडी जर बाई असली तर आपण जास्त पण घेऊ शकतो, कमी असली तर कमी पण घेऊ शकतो. तर मी आता इथून सानी आकार देत आहे. आता मागचा गळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा, मी मागचा गळा मोजून घेत आहे. मागचा गळा आहे 3चा. तर मी 3.5 इंच वाढवून घेत आहे. इथं 2.5 इंचावर मी मार्जिन लावून घेत आहे. आपल्याला अशी सरळपणे रेष ओढून घ्यायची आहे, तिरकसपणे. म्हणजे इथं आपण माप लावलेलं आहे ह्या ठिकाणपर्यंत. आता मी गळ्याचा आकार काढून घेत आहे. तर बघा, मी ना गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता मी कटिंग करून घेत आहे. आता आपल्याला टक्स लावण्यासाठी आपण कंबर पाऊंस आणि आपली कंबर जेवढी असते तेवढी आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 4.5 इंचावर आपण चॉक लावून घ्यायचा आहे. 4.5 इंच आपण घेऊ शकतो, जेवढी म्हणजे ब्लाउजची लांबी असेल तेवढी. तर आता मी इथे एक टक्स लावून घेत आहे, खाचा मारून घेत आहे. आता अस्तर कटाई करून झालेला आहे. तर आपल्याला आता साडी ब्लाउज पीस कटाई करून घ्यायचा आहे. बघा, बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावर असं अस्तर ठेवून सनी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे.
तर बघा आता आपली कटिंग करून झालेली आहे अस्तर आणि ब्लाउज पीसची. तर आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला दोनही भाग अगोदर पाहून घ्यायचे आहेत. सरळ उलटा भाग आपल्याला एक वेळा आपल्याला चांगल्यानं म्हणजे एक वेळा शिलाई झाल्याच्या नंतर आपण खोलू नाही शकत, म्हणजे आपल्याला त्रास होते. तर त्या कारणाने आपल्याला दोनही भाग पाहून घ्यायचे आहेत. तर हा आहे सरळ भाग, हा आहे उलटा भाग. तर मी उलटा भाग असा जोडून घेत आहे. आता याच्यावरून सारी मी शिलाई करून घेत आहे. तर आता शिलाई करून झालेली आहे. तर आपल्याला हा भाग असा पलटवून घ्यायचा आहे. त्याच्यावरून सानी आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हे दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण शिलाईनं असे जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या पण साईडनं शिलाई करून घ्यायची आहे आणि ह्या पण साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला हा सरळ भाग काटून घ्यायचा आहे, सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा हा वाला भाग आपल्याला असा जॉईन करून घ्यायचा आहे. आता मी जॉईन करून घेत आहे. आपल्याला बरोबर आरामात असे सावकाशपणे आपल्याला दोनही भाग असे जोडून घ्यायचे आहेत. तर बघा इथं 2.25 इंच हे सुटलेली आहे पट्टी. तर आपल्याला ह्या साईडनं अशी पट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा हा भाग आपण असा जोडून घेतलेला आहे. तर हा उरलेला भाग आहे आपला 2.25 इंच. तर हा भाग आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 2.25 इंच सोडून घ्यायचा आहे. ही पट्टी अशी बरोबर अशी जोडून घ्यायची आहे. 2.25 इंच सोडून सानी आपल्याला ही पट्टी अशी बरोबर जोडून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यावरून सानी अशी शिलाई करून घ्यायची आहे. दोनही साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा आपले दोनही भाग असे जे असे बरोबर असे एकावर एक ठेवून सानी असे दोनही भाग जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथून सानी अशी इथून पूर्ण सरळपणे अशी शिलाई करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून पण शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला गळ्याचा आकार इकडून ह्या साईडनं काटून घ्यायचा आहे. तर बघा मी असा गळ्याचा आकार तयार करून घेत आहे. आता ह्या साईडनं पण आपल्याला असा गळ्याचा आकार बनवून घ्यायचा आहे. तर बघा मी गळ्याचा आकार असा तयार करून घेत आहे. तर आपल्याला आता इथून कटाई करून घ्यायची आहे. तर बघा असा गळा बनवून तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्या साईडनं शिलाई करून घ्यायची आहे. अशी फोल्ड करून घ्यायची आहे. याच्यावरून आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. इथून पण अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा भाग आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. आता इकडून पण आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. ह्या साईडनं पण आपल्याला ही फोल्ड अशी त्या साईडनं अशी पलटवून घ्यायची आहे थोडी. पूर्ण अशी गळ्यावर शिलाई करून घ्यायची आहे. बघा मी कशी फोल्ड करत आहे. आता इथं आपला हा कोन आलेला आहे हा. तर आपल्याला मी हे अशी फोल्ड करून घेतलेली आहे. तर आपल्याला आता हे अशी फोल्ड पलटवून घ्यायची आहे. बघा गळा असा तयार झालेला आहे. आता आपल्याला मागच्या साईडनं टक्स लावून घ्यायचे आहेत अगोदर. आता मी मागच्या साईडनं टक्स लावून घेत आहे दोनही साईडनं. तर बघा मी ना दोनही साईडनं टक्स लावून घेतलेले आहे. आता हा गळा आपण जो तयार केलेला आहे तो आपल्या हा उलट्या साईड वरून आपल्याला असं लावून घ्यायचा आहे. उलट्या साईड वरून तर आता मी या उलट्या साईड वरून गळा असा ठेवून घेतलेला आहे. आता मी याच्यावरून पूर्ण शिलाई करून घेत आहे. आपल्या फोनच्या याच्यावरून अशी सुई थांबवून आपल्याला असं पलटवून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या कोण्यापर्यंत शिलाई करून ठेवायची आहे. ह्या कोण्यावर वरून पण आपल्याला सुई अशी पलटवून म्हणजे कापड असं पलटवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावर असे हलकेसे खाचे मारून घ्यायचे आहेत. कोण्यावर पण नक्की मारायचे. तर बघा हा गळा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर म्हणजे सरळ साईडनं आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरून शिलाई करून घ्यायची आहे.
पुण्यावर सुई आल्याच्या नंतर आपल्याला कापड असा थोडा पलटवून घ्यायचा आहे आणि आपल्याला बरोबर हे असं दोनही भाग सारखे आले पाहिजे. त्याच्यावरून सनी आपल्याला बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण आपण गळ्यावर अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडनं पण शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला गळा असा पलटवून घ्यायचा आहे. आता ही फोल्ड आपली जास्त होत आहे तर आपल्याला इथं अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि बरोबर दोनही भाग आपल्याला सारखे असे सेम आले पाहिजे असे इथं बरोबर जोडून घ्यायचे आहेत. सावकाशपणे आपल्याला गळ्यावरून पण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर मी अशी गोल अशी हे आपण जे शिलाई अशी डिझाईन बनवलेली आहे त्याच्यावर मी अशी लेस लावून घेत आहे. आता आपल्याला ह्या साईडनं अशी पलटवून घ्यायची आहे आणि कमरेच्या भागानं आपल्याला अशी काढून घ्यायची आहे. बघा ह्या साईडनं आपण लेस लावून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या पण साईडनं अशी पूर्ण अशी लेस लावून घ्यायची आहे. बघा माझी दोनही साईडनं अशी लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला ह्या साईडनं अशी पूर्ण अशी लेस लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे हा. ह्या साईडनं आपल्याला इथं कोण्यावर आल्यावर थोडीशी अशी छोटीशी लेसची अशी प्लेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यावरून सनी आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. म्हणजे गळा असा चांगला दिसते, दिसायला खूप असं सुंदर दिसते मग. तर बघा पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथं सो बटन अशी लावून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला अशी सो बटन इथे लावून घ्यायची आहे. तर मी आता इथं सो बटन अशी टच करून घेत आहे. तर बघा मी सो बटन अशा लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत दोरी. तर बघा मी लटकन कसे तयार करून घेत आहे.
अंदरच्या साईडनं आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे. त्याच्यावरून सनी आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून छोट्या छोट्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. आता आपल्याला दोरी टच करून घ्यायची आहे. दोरी याला लावून घ्यायची आहे लटकनला. तर बघा, हा भाग आपल्याला असं दोरी अशी ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अशी फोल्ड करून घ्यायची आहे. फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला अशी तिरकसपणे शिलाई काढून घ्यायची आहे. उरलेला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हा भाग आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे लटकन तयार करून झालेले आहेत. तर आपल्याला आता गळ्याला लावून घ्यायचे आहेत, म्हणजे मागच्या साईडनं अशी दोरी बांधण्यासाठी. दोनही साईड आपल्याला बरोबर मोजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला याच्यावरून सारी शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त असा डिझाईन डीप गळा तयार झालेला आहे. बिना कॅनव्हासनं आपण डिझाईन अशी तयार करून घेतलेली आहे. तर किती मस्त अशी आपले बिना आपण पेपर जेव्हा कॅनव्हास लावतो तिथून असं म्हणजे कडक येतो. तर बिना कॅनव्हासनं किती मस्त अशी आपली डिझाईन बनवून तयार झाली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली डिझाईन, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.